काय ग किसन, अरे किसन, काय ग? बस. अरे हा, कवा घेऊन येतोस तिला? कोणाला? हाय का? अरे तुझ्या बायकोला. मी सांगितलं नाही, मी तिला आणणार नाही. अरे बाळा, संसार म्हणल्यावर भांड्याला भांडे लागणारच की रे. हा, एवढा राग धरू नाही. मग तिला कळत नाही का? तिला अक्कल नाही का काय? हा, धायाला तेच, धायाला तेच तेच तेच. माझ्या डोक्यात गेलेली ती, मी तिला काय आणणार नाही. मला बाकी माहित नाही. ऐक ना बाळा, जाऊ दे, सोड, राग सोडून दे, घेऊन ये तिला. सुना बगर घर सुन सुन आहे बघ. जा, ऐक बाळा, एवढ्या वेळेस घेऊन ये. एवढ्या वेळेस तुझ्यामुळं लाड झालाय तिचा. आई, ते चहा ठेवलाय बघितला का? आणि तुझे धुण्याची बादली काढून घे बरं. तुम्ही आणि इथं मग दुसऱ्याची वाट बघत होती काय मी? आणि इथं हा, अहो काय बोलताय? काय कळतं का तुम्हाला? मला कळतं का? मला शिकवते का? ठोक्यात आडी पाडीन. जावई बापू, काय चाललंय तुमचं? आले तुम्ही ते मारायला लागले. हा, एवढीच कडे वाटते ना पोरीची तर विचारा ना. 2 दिवस झाले की इकडे काय येते, 2 दिवसांनी इकडे काय येते. कडं लागते म्हणजे काही त्रास पडल्याशिवाय येते का ती इथं? मी त्रास करतो का तुला? वय ग, मी त्रास करतो का? हा, चहा दिला असता, हात मोडला असता त्या दिवशी तुझा. काय हो, तुमच्या आईला सारखं सकाळीच्या, दुपारीच्या, संध्याकाळीच्या, ते नाही झालं कुठं तर लगेच आण जेवायला, आण नाश्ता. ते नसलं का हायच दुसरं ना काही ना काही, काही ना काही. हा, एवढ्याचसाठी माझ्या बरोबर लग्न केलंय का तुम्ही? अरे माझ्या तुला नाही मागणार मग का गावाला मागणार का? मी तुझ्या संग लग्न केलं का गावात संग लग्न केलं? होय, मी लग्न ह्याच्यासाठी केलंय का? तुमच्या आईला खायला दे, चहा दे, हे दे, ते दे. हा, अरे मग सून आईला नाही बघणार मग कोण बघणार माझ्या आईला? हा, बघणार म्हणजे तुला बोललो का मी? तुला बघ मग. बस ग बसा, नाही त्या बघा मी पण मारील बरं काय का झापड. मग माझ्या समोर तुम्ही हात टाकताय म्हणजे मला पण हात येतो मग, मी आताच सांगतोय. हो, काय नक्की झाले तरी काय मला कळू द्या तरी. हा, अहो त्या दिवशी आईने चहा मायला तर आईवर हात उचलला हिने. काय ग, काय ऐकते मी? सासूवरचा तो हात उचललास? आई, मला राग आला होता मग उचलला हात मी. तुझ्या भावाच्या बायकोनी जर माझ्यावर हात उचलला तुला सण होईल का? हा, त्यांच्या आईवर तो हात उचलते ते सण करतील का? मी हे वळण लावले काय तुला? हा, हे संस्कार दिले तुझ्यावरती? अरे चहा मायला तर हात उचललो तू आईवर. हा, हाताला फोड आला तरी माझ्यासाठी झटली आई माझ्यासाठी. मग तिला माझी बायको नाही बघणार मग कोण बघणार ग? हा, जशी मी तुझी आई आहे तिला पण आई मानूनच राह ना तू. थोडा होईल त्रास होऊ दे ना, सण करावा लागतो थोडा प्रपंचासाठी. बरं तिला त्रास काय विचारा बरं? माझ्या आई तिला हानती, तिला त्रास देती का? उठता सुरता तिला काम सांगते? सांगा ना. सासूर कोण हात उचलतं का? हा, चुकलं माझं आई. जावे बापू, काय झालं असं चूक मी समजून सांगते. तिला घेऊन जा, तिच्यावरती मी माफी मागते. माफी मागायची गरज नाही बाय, पण या सासू सोन्याच्या भांडणातलं नवऱ्याचं वाटोळ होत. आईचं ऐकावं तर हिला नाराज, हिचं ऐकावं तर आई नाराज. अरे तुमच्या भांडणात मी वाटला जातो ना, मला कधी समजून घेणार आहे तुम्ही? हा, तुम्ही एकमेकांना जीव लावला तर घर चांगलं राहील. मला काय लागतंय की तू माझ्या आईची काळजी घे एवढंच म्हणतोय ना. मी सांगते तिला समजून, आईसारखा जीव लावायचा सासूला. परत ही तक्रार काय माझ्यापर्यंत आली नाही पाहिजे. हा, आणि आता शांत व्हा, तुझी बॅग भर आणि लगेच पाहुण्या बरोबर निघून जा. मी जेवणाची जरा व्यवस्था करते, जरा गोडधोड काहीतरी बनवते. काय चुकलं माझं, मी समजून घ्यायला पाहिजे होतं. जसं माझी आई तशी तुमची आई. माफ करा मला.
अगं तुझी चूक तुला कळली आताच सगळं झालं. फक्त माझ्या आईची काळजी घे. चला आता इथंच उभं करणार का? चला. काम 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 वैताग झालाय पार. झाला का स्वयंपाक? जेवाय आज बी वांग. आयुष्याचं वांग वाचलंय माया. अहो ते माझ्या पोटात दुखत होतं ना म्हणून तसंच ठेवलंय. त्या बापाने असलं बनवलं होतं खराट. अहो कुत्र सकट खाणार नाही कुत्र. चुकून झाला असन घाई गडबडीमध्ये. चुकून जा. तू माती खाते का चुकून तू? दिवसभर मर मर मरा शेतीत काम करा. खुरपणीला बाया आल्यात. दिवसभरात लक्ष टाकता आलं तुला शेतात? अहो खरंच माझं दुखत लय. बस दर महिन्याला माझं दुखत आहे म्हणून 4 दिवस तर झोपूनच काढते. मला तर असं वाटत आहे दर महिन्याला माझ्या घरात बाळात पण आहे. मी काय मुद्दाम करते का हो? खरं खरं दुखत आहे म्हणून असते ना झोपून. मुद्दाम नाही करीत तू. तुला हे असले खरकट जेवण माणसाला गिळलं नाही पाहिजे. पेटव तूच खा आणि मर. अहो आयो आयो अरे तू कधी आलास? जेवाय आहे का काय? अरे मला बरं वाटत नाही. रातच हाय देऊ काय? आधी नाही. ऐक तू जेवली का? हा जेवली. आणि स्वयंपाक का नाही केला? अरे पोट दुखते माझं. बाय बिगर बघ घरात पान बी हलत नाही. बाई माणसाला 4 दिवस अडचण आली तर तुझ्या बापाला 4 दिवस घरात काही करायला न ग. अरे आम्ही महिनाभर राबतो आणि तुम्हाला आमचे 4 दिवस सांभाळून घेता येत नाही. अरे थोडं खर्चाटलं एवढंसं रगात निघालं तर ते रगात बघून तुम्हाला चक्कर येते. आणि आम्हा बायकाचं 4 दिवस एवढा रगात जाते आणि ते रगात परत शरीरात भरून यायला आखा महिना जातो बघ. आणि महिना कुठं भरतो नाही भरत तो दुसऱ्या 4 दिवसाचा त्रास. तुम्हा माणसाला नाही कळायचं बाईचा त्रास. अरे अरे जेव. अरे
तुम्हाला कालवण आवडलं नव्हतं ना, खीर बनवली मी तुमच्यासाठी, घेऊन येते. दर तुम्ही खा ना. माय जरा चुकलंच. शेतातल्या कामाच्या वैतागाने सगळा राग तू याव काढला. तुम्ही बायका आमच्यासाठी महिनाभर राब राब राबता. आम्हाला महिन्यातलं 4 दिवस तुमच्याकडे बघता येत नाही. इथून पुढचं 4 दिवस तुझंच. तू म्हणेन तसाच वागत. जेवली नाही ना 2 दिवस झालं. धर.